नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ग्रॅज्युएट लेव्हलची जी एक्झाम आहे, ज्याला आपण SSC CGL म्हणतो बघा. त्याच्याबद्दल भरपूर पोरांना इन्फॉर्मेशन नाहीये. ही जी एक्झाम आहे ती ग्रॅज्युएशन लेव्हलवर घेतली जाते स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून आणि या एक्झाम थ्रू ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जे ऑफिसर किंवा इन्स्पेक्टर लेव्हलच्या पोस्ट आहेत त्या भरल्या जातात. आता या एक्झामबद्दल भरपूर मुलांना तेवढा अवेअरनेस नाहीये, त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन येतोय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामची संपूर्ण निवड प्रक्रिया काय आहे ते समजेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट येतात, त्याच्यानंतर ही एक्झाम टायर 1, टायर 2 आणि टायपिंगची रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील आणि मेडिकल या एक्झामचं कसं होईल याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. बघा, हा व्हिडिओ तुमचा लाईफ चेंज करणारा व्हिडिओ असू शकतो जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर. कारण खूप अशा छान छान पोस्ट आहेत. बघा, युनिफॉर्म पण किती छान आहे त्यांचे आणि खूप छान छान पोस्ट आहेत ज्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या कंबाईंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन थ्रू भरल्या जातात. चला तर मग सर्वात अगोदर आपण बघू की कोणत्या कोणत्या पोस्ट भरल्या जातात सर. तर बघा, तुम्ही ग्रुप बीच्या ज्या पोस्ट आहेत व्यवस्थित बघा, असिस्टंट सेक्शन ऑफिसर्स इन सेंट्रल मिनिस्ट्रीज, म्हणजे तुम्ही डायरेक्ट जाऊन बसता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीजमध्ये, ते पण स्टेट गव्हर्नमेंटच्या नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही ऑफिसरचा टॅग घेऊन जाऊन बसता, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. ठीक आहे. तर कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत सर? या ग्रुप बीच्या पोस्ट आहे, लेवल 7च्या पोस्ट आहेत. शॉर्टमध्ये आपण बघून घेऊ. सर्वचे सर्व असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहेत. बघा कोणत्या कोणत्या, सेंट्रल सेक्रेटेरियल सर्व्हिसेसमध्ये, म्हणजे तुम्ही मंत्र्याचे जे सेक्रेटरी आहेत त्याच्यामध्ये जाऊन बसता. बघा केवढी छान पोस्ट आहे. सेंट्रल सेक्रेटेरियल सर्व्हिसेसमध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर बनता तुम्ही. ही खूप मोठी गोष्ट आहे. ग्रुप बीची पोस्ट आहे, 30 वर्षापर्यंत तुम्ही एज लिमिट आहे त्याची. त्याच्यानंतर बघा, IB मध्ये, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर बनू शकता. त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेमध्ये, त्याच्यानंतर हे पण खूप महत्त्वाची पोस्ट आहे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समध्ये, म्हणजे तुम्ही इंडियाला रिप्रेझेंट करता फॉरेन कंट्रीमध्ये ॲज अ असिस्टंट सेक्शन ऑफिसर. याच्यापेक्षा जास्त मोठं मोटिवेशन काय असू शकतं स्वतःच्या कंट्रीला रिप्रेझेंट करण्यापेक्षा. त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि अदर मिनिस्ट्री पण, बाकी मिनिस्ट्री आणि जे डिपार्टमेंट आहे या सर्वांमध्ये तुम्ही असिस्टंट सेक्शन ऑफिसर बनू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटचे ग्रुप बीचे ऑफिसर बनू शकता. अजून कोणत्या आहे सर ग्रुप बीच्या पोस्ट? आता या ग्रुप बीच्या पोस्ट ज्या आहेत इन्स्पेक्टर लेवलच्या पोस्ट आहे, इन्स्पेक्टर लेवलच्या. जसं तुम्ही इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर वगैरे या गोष्टी ऐकल्या असतात. तर बघा कोणते कोणते इन्स्पेक्टर तुम्ही बनू शकता. प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर म्हणजे इन्स्पेक्टर बनू शकता, एक्झामिनर बनू शकता सेंट्रल एक्साइजमध्ये, त्याच्यानंतर GST मध्ये इन्स्पेक्टर बनू शकता, सब इन्स्पेक्टर इन CBI बनू शकता. बघा CBI मध्ये सब इन्स्पेक्टर बनू शकता तुम्ही. करा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मध्ये. तर ह्या पण काही इन्स्पेक्टर पोस्ट पण आहे ज्या आपण ग्रुप बीच्या आहे. याला पण एज लिमिट तुमची 30 आहे. कॅटेगरी वाईज याचं एज रिलॅक्स सेक्शन पण आहे. शॉर्टमध्ये आपण पोस्ट बघतोय. नंतर बघा पुन्हा ग्रुप बीच्या पोस्ट कोणत्या? असिस्टंट ऑफिसर और सब इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टरच्या झाल्या तर सब इन्स्पेक्टर. बघा NIA मध्ये सब इन्स्पेक्टर बनता येते तुम्हाला. त्याच्यानंतर बघा असिस्टंट बनता येते अलग अलग मिनिस्ट्रीजमध्ये, ते पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. त्याच्यानंतर नार्कोटिकमध्ये तुम्हाला सब इन्स्पेक्टर बनता येते बघा या एक्झाम थ्रू. नार्कोटिक्समध्ये किंवा IB मध्ये तुम्ही सब इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्टर पोस्टवर जाऊ शकता. एवढ्या छान छान आहेत. त्याच्यानंतर थोडं स्टॅटिस्टिकल मिनिस्ट्रीमध्ये जे तिथं पण ग्रुप बीच्या पोस्ट एक्झाम थ्रू भरल्या जातात. जसं तुम्ही जी आपली मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, त्याच्यामध्ये तुम्ही ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून जाऊ शकता, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर म्हणून जाऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे OS बनू शकता तुम्ही, ऑफिस सुप्रिडंट. ही पण सेंट्रल गव्हर्नमेंटची ग्रुप बीची पोस्ट आहे. CBDT, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये. म्हणजे बघा एवढ्या छान छान ग्रुप बीच्या पोस्ट आहेत. किती? 25 सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रुप बीच्या पोस्ट आहेत. 25, नॉट ए जोक. आणि सर्व रेप्युटेड जॉब आहे ते एक्झाम थ्रू भरले जाणार आहे. त्याच्यानंतर बघा ग्रुप सीच्या पण पोस्ट आहेत काही. ग्रुप सी जरी असलं तरी सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप मोठी गोष्ट आहे. यांच्यामध्ये पण खूप पॉवर असते. बघा ऑडिटर बनू शकता तुम्ही किंवा अकाउंटंट बनू शकता सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये. बघा इथं काम फक्त या एक्झाम थ्रू तुम्ही फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीजमध्ये आणि जेवढ्या पण एजन्सी सेंट्रल गव्हर्नमेंट चालवतं, जसं CBI झालं, IB झालं, ED झालं, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. एवढी छान अपॉर्च्युनिटी ही एक्झाम तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटी देते बघा. त्यानंतर लेवल 4च्या पण पोस्ट आहे बघा. लेवल 4 मध्ये असिस्टंट आणि सब इन्स्पेक्टर पोस्ट इन CBI अँड नार्कोटिक्स पण आहे बघा. म्हणजे CBI मध्ये सब इन्स्पेक्टर ही लेवल 4ची पोस्ट आहे आणि ग्रुप सीची आहे. तर ग्रुप बीच्या पोस्टमध्ये किती पॉवर असेल. आज जर तुम्ही बाहेर गेलात कोणाला म्हटलात की मी CBI मध्ये सब इन्स्पेक्टर आहे, तर असे लोक तुम्हाला घाबरतील. म्हणजे SSC CGLच्या ग्रुप सी पोस्टला पण समाजामध्ये एवढं रेप्युटेशन आहे. तर विचार करा ग्रुप बी पोस्टला किती रेप्युटेशन असेल. त्याच्यात पण तुम्ही बघू शकता टॅक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर इन सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स. ठीक आहे. एवढ्या छान पोस्टमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. एवढं पोस्टवर मी टाइमपास करणार नाही. अजून बघा सर, मग 30-30 वर्ष तुम्ही बोललात,
काही पोस्टसाठी 27 वर्ष आहे, काही पोस्टसाठी 30 वर्ष आहे. तर सर आमची तर 30 वर्ष झाली किंवा 27 वर्ष झाले, तर आम्हाला काही एज रिलॅक्सेशन आहे का? तर एज रिलॅक्सेशन आहे. ओपनवाल्यांना नाही, वाल्यांना काहीच एज रिलॅक्सेशन नाही. 27 ते 30 वर्ष. काही पोस्टसाठी 27, काही पोस्टसाठी 30. पण जर तुम्ही एस-सी किंवा एस-टी आहात, तर तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन भेटते. ओबीसी आहात, तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन भेटते. आणि तुम्ही जर फिजिकली हँडिकॅप आहात, तर तुम्हाला 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन भेटते. म्हणून एज हा काही एवढा मॅटर नाही. तर सर मग ही एक्झाम द्यायची आहे आम्हाला, तर काय करावं लागेल? आता लवकर मी याच चॅनलवर एक कॅलेंडर टाकले स्टाफ सिलेक्शन कमिशनचं. या एक्झामचे नोटिफिकेशन एप्रिलच्या अराउंड येण्याची दाट शक्यता आहे, कारण अकॉर्डिंग टू कॅलेंडर. मग नोटिफिकेशन येईल, नंतर तुम्ही फॉर्म वगैरे भरायचा आहे. त्याबद्दल गायडन्स तर आम्ही तुम्हाला आमच्या चॅनल थ्रू देणारच आहोत. पण सर आमची एक्झाम कशी होईल? भरपूर पोरांना एक्झाम पण माहित ना, तर एक्झाम कशी होईल? तर सर्व डाऊट तुमचे या व्हिडिओ थ्रू क्लिअर होणार आहेत, की एक्झाम कशी होईल काय. आणि तर चला बघूयात की एक्झाम कशी होती. तर सर्वात अगोदर हे प्रिलियम्स मेन्स असे नाव नाही देतात, टियर 1 टियर 2 असे नाव देतात. आता ही टियर 1 म्हणजे प्रिलियम्स आहे तुमची. तर तुम्हाला 4 सब्जेक्ट या एक्झाम मध्ये विचारले जाणार आहेत. 4 सब्जेक्ट कोणते कोणते? जनरल इंटेलिजन्स किंवा रिजनिंग त्याला आपण म्हणतो, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश. प्रत्येक सब्जेक्टचे 25-25 क्वेश्चन असणार आहे. एक क्वेश्चन तुमचा 2 मार्काला असणार आहे. एक क्वेश्चन किती मार्काला असणार आहे? 2 मार्काला. 50 मार्काला रिजनिंग, 50 मार्काला जनरल अवेअरनेस, 50 मार्काला क्वांट आणि 50 मार्काला इंग्लिश. असे 100 क्वेश्चन 200 मार्काला प्रिलिम्स मध्ये विचारले जातील आणि तुम्हाला 1 तासाचा टाइम देण्यात येणार आहे. आणि जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप आहात, तर 1 तास 20 मिनिटाचा टाइम तुम्हाला भेटणार आहे. मग ही एक्झाम होईल 200 मार्काची. त्याच्यानंतर या एक्झामचा कट ऑफ लागेल. या एक्झामचा कट ऑफ लागल्यानंतर तुम्ही जर ही एक्झाम क्लिअर केलात, तर तुम्ही जाता टियर 2 म्हणजे मेन्ससाठी जाता. आता मेन्स ही एक्झाम जी आहे, याच्यामध्ये 2 प्रकारे तुम्हाला हे करावं लागतं. एकतर एक 390 मार्काचा पेपर द्यावा लागतो आणि काही गोष्टी क्वालिफाईंग असतात. तर सर मेन्समध्ये काय होईल आमच्यासोबत? तर मेन्समध्ये काय होईल बघा, लक्ष द्या व्यवस्थित. मेन्समध्ये पण सेम 4च सब्जेक्ट राहणार. त्याच्यामध्ये पहिलं सेक्शन राहील. पहिल्या सेक्शन म्हणजे हा पहिला पेपर राहील. पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगचा एक पेपर द्यावा लागेल. मॅथचे 30 क्वेश्चन राहतील, रिझनिंगचे 30 क्वेश्चन राहतील, म्हणजे 60 क्वेश्चन राहतील पहिल्या पेपरात. त्याच्यासाठी तुम्हाला 1 घंटा भेटेल. या 60 क्वेश्चनला तुम्हाला 1 घंटा भेटेल. मॅथ आणि रिझनिंगचा पहिला पेपर. आणि एक क्वेश्चन तुमचा 3 मार्काला राहील, म्हणजे पहिला पेपर तुमचा 180 मार्काचा राहील, ज्याच्यामध्ये पहिलं सेक्शन काय राहील तुमचं, मॅथ आणि रिझनिंगचं पहिलं सेक्शन 30-30 60 क्वेश्चन 180 मार्काचं पहिलं. त्याच्यानंतर लगेच बॅक टू बॅक एक्झाम होतात. लगेच ते सेशन क्लोज होऊन जाईल. लगेच सेकंड सेशन तुमच्या समोर पुढच्या 1 तासासाठी, पुन्हा 1 तासासाठी ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमच्या समोर येणार आहे इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. इंग्लिशचे 45 क्वेश्चन्स राहतील आणि जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन्स राहतील. म्हणजे टोटल 70 क्वेश्चन्सला तुम्हाला 1 घंटा भेटणार आहे, कारण हे रीडच करावं लागतं. आणि एक क्वेश्चन 3 मार्काला, तर 210 मार्काचा हा पेपर. ही तुमची मेन म्हटलं तर हेच असतात. 180 मार्काला मॅथ आणि रिझनिंग आणि 210 मार्काला इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस. याला 1 तास भेटेल, याला 1 तास भेटेल. या एक्झाम बॅक टू बॅक होतील. म्हणजे पहिलं सेक्शन हे होईल, लगेच हे क्लोज होईल, लगेच हे सेकंड सेक्शन ओपन होईल. तर हेच 390 मार्कावर कट ऑफ लागतो. याच 390 मार्कावर मेन्सचा कट ऑफ लागतो. बघा, हे 180 आणि 210 या 390 मार्कावर तुमचा लागेल मेन्सचा कट ऑफ. तसं मग काही सब्जेक्ट क्वालिफाईंग पण असतात. लगेच तुमचं इंग्लिश आणि जीकेचं सेक्शन क्लोज झाल्यावर 15 मिनिटासाठी कॉम्प्युटरचं सेक्शन काय होईल, ओपन होईल. त्याच्यामध्ये पण कॉम्प्युटरचे 20 क्वेश्चन राहतील. एक क्वेश्चन 3 मार्काला, 60 मार्काचं काय आहे, कॉम्प्युटर येईल लगेच आणि ही एक्झाम खतम होऊन जाईल. लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे, तुमचा कट ऑफ तर मागच्या 390 मार्कावरच लागणार आहे. कॉम्प्युटर जे आहे ते तुमचं क्वालिफाईंग नेचरचं आहे. कसं आहे, क्वालिफाय म्हणजे मिनिमम मार्क 27 किंवा 15 कॅटेगरी वाईज अलग अलग क्वालिफिकेशन क्रायटेरियाचे असतात प्रत्येक वर्षी. तर याच्यामध्ये फक्त क्वालिफाय व्हायचं, याचे मार्क फायनल रिझल्टमध्ये पकडले जाणार नाही. फायनल रिझल्टमध्ये फक्त ते 390 मार्क पकडले जातील, हे क्लिअर असं. त्याच्यानंतर तुमची एक डाटा एंट्री स्पीड टेस्ट होईल, म्हणजे टायपिंग होईल. समजलं? टियर 1 टियर 2 टियर 2च्या टायमाला तुमची टायपिंग होईल. इथं कोणतंही सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही. तुम्हाला फक्त ते काय करतील माहिती का, 2000 की डिप्रेशनचं एक पॅसेज देतील, जे का तुम्हाला 15 मिनिटात करायचं आहे. आणि सीबीटी पोस्ट आणि नॉन सीबीटी पोस्टसाठी अलग अलग क्रायटेरिया आहेत. जसं तुम्हाला ज्या पोस्टला टायपिंग लागते त्या पोस्टसाठी 5% एररचा क्रायटेरिया आहे. ज्या पोस्टला टायपिंग नाही लागत त्या पोस्टसाठी 25-30% पण एरर जमतात. म्हणजे या गोष्टीत म्हणजे सिंपल आहे. 2000 की डिप्रेशन म्हणजे ती तुमची 27-28 ची स्पीड येईल बघा. 27-28 ची स्पीड जर तुमची असली, तर तुम्ही याची टायपिंग टेस्ट आरामात क्वालिफाय करू शकता. म्हणजे तुमच्या डोक्यात आता आला असेल की नेमकं काय काय. सर प्रिलियम्स द्यायची 200 मार्काची, नंतर मेन्स द्यायची 390 मार्काची, कॉम्प्युटरला क्वालिफाय करायचं आहे आणि डाटा एंट्री स्पीड टेस्ट म्हणजे टायपिंगला काय करायचं आहे, आम्हाला क्वालिफाय करायचं आहे. टायपिंग पण घ्या. 2000 की डिप्रेशन म्हणजे 2000 की दाबल्या पाहिजे तुम्ही किती मिनिटात, 15 मिनिटात.
खूप सोपी गोष्ट आहे ती, 27ची स्पीड पण नाही येत. मग सर हे झाल्याच्या नंतर आमचं काय होईल, हे झाल्याच्या नंतर तुमचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर डॉक्युमेंट कोणते कोणते महत्त्वाचे आहेत सर, हे खूप कन्फ्युजन आहे भरपूर पोरांना, की कोणते कोणते डॉक्युमेंट्स आम्ही द्यायला पाहिजे सर. पहिली गोष्ट तर प्रत्येकासाठी कंपल्सरी डॉक्युमेंट राहील 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, कारण ग्रॅज्युएशन लेवलवर तुम्ही देताय. आणि मार्कशीट नाही, हे सर्टिफिकेट जे राहतात, जसं 10वीची सनद म्हणू शकता तुम्ही, कारण 10वीची सनद डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून. आता ज्या ज्या गोष्टी मी सांगायलो त्या व्यवस्थित ऐकून घ्या. 10वीची सनद खूप महत्त्वाची आहे, कारण 10वीच्या सनदीवर डेट ऑफ बर्थ मेन्शन असतील, त्याला डेट ऑफ बर्थचं प्रूफ म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनवर एक्झाम देणार आहात, तर तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, म्हणजे प्रत्येक सेमिस्टरचं मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे, डिग्री पण तुमच्याकडे पाहिजे, या सर्व गोष्टी. त्याच्यानंतर जर तुम्ही कास्टमधून फील करताय, म्हणजे तुम्ही SC ST मधून फील करताय, तर SC STचं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, मी पुन्हा बोलायलो, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, ओबीसीचं पण सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, EWSचं पण सेंट्रल फॉर्मॅटमध्ये दिलेलं EWS सर्टिफिकेट, हे तुम्हाला द्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बेंचमार्क डिसेबिलिटी आहात, डिसेबिलिटी मतलब अपंग वगैरे, त्याच्यातून फॉर्म भरलाय तुम्ही, तर तुम्हाला त्याचं पण एक सर्टिफिकेट, जो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये द्यावं लागेल. याच्यानंतर अपार्ट फ्रॉम दिस काही काही गोष्टी मी लिहिलो नाही. आधार कार्ड तुम्हाला द्यावं लागतं, कारण आयडेंटिटीचं प्रूफ राहतं. काही पासपोर्ट साईज फोटो घेऊन जावं लागतात, बाकी काही नाही. पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायसारखी, हे जे कास्ट किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्ही देताय, ते सेंट्रल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. सर तो फॉर्मॅट आम्हाला कुठं भेटणार आहे, तर ते फॉर्मॅट मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, पण फक्त त्यांचा फोटो घेऊन आलोय मी, कारण हे फॉर्मॅट तुम्हाला डिटेल जेव्हा नोटिफिकेशन येईल, तेव्हा नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला असे फॉर्मॅट दिलेले राहतील बघा. नोटिफिकेशन येईल तेव्हा, आता मी जुने फॉर्मॅट, म्हणजे मागच्या वर्षी 24च्या नोटिफिकेशन मधले, 25च्या नोटिफिकेशन मधले फॉर्मॅट घेऊन आलोय. हे फॉर्मॅट तुम्ही जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा मी तुम्हाला तसं व्हिडिओ टाकेलच, पण हे असे फॉर्मॅट बघून घ्या. जर तुम्ही SC ST बघा, तिथं फॉर्मॅट डायरेक्ट राहील, फॉर्मॅट फॉर SC ST सर्टिफिकेट बघा, डिस्ट्रिक्ट सब डिव्हिजनल ऑफिसरने द्यावं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया क्लिअर मेन्शन राहील, अप्लाइंग फॉर द अपॉइंटमेंट पोस्ट अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, SC आणि STचं. ठीक आहे. त्याच्यानंतर ओबीसी वाल्यांनी पण सेम असा फॉर्मॅट नोटिफिकेशन मध्ये प्रोव्हाइड केलेला राहील, मी तेव्हा तर तुम्हाला गाईड करणारच आहे. ओबीसी वाल्यांनी पण हा द्यायचा आहे, फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय ओबीसी फॉर द अप्लाइंग द पोस्ट अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि त्याच्यामध्ये असं क्लिअर मेन्शन पाहिजे, दिस इज ऑल्सो टू सर्टिफाय दॅट ही ऑर शी डज नॉट बिलॉंग टू क्रिमिलियर, म्हणजे नॉन क्रिमिलियर आहात तुम्ही, क्रिमिलियर नाही आहात, म्हणजे तुमचं उत्पन्न पर्टिक्युलर लिमिटच्या कमी आहे, अशा गोष्टी. आणि हे फॉर्मॅट कुठे भेटतील सर, हा फॉर्मॅट डायरेक्ट तिथं भेटत राहतो, किंवा SSCच्या वेबसाईटवर पण तुम्हाला हे सर्टिफिकेट फॉर्मॅट भेटतात. हे नॉलेज कोणालाच नाही. लोक तिथं काय करतात, स्टेटचं सर्टिफिकेट लावतात आणि नंतर रिजेक्ट होऊन जातात. स्टेटचं नाही लावावं लागेल तुम्हाला, सेंट्रलचं लावावं लागणार आहे. EWS वाल्यांसाठी पण बघा असा एक फॉर्मॅट राहतो, वेबसाईटवर हा फॉर्मॅट दिला SSCच्या, अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला EWS सर्टिफिकेट काढायचं आहे बघा. इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स, व्हॅलिड फॉर द एरिया, मेन्शन असतं क्लिअर कट, 5 एकरपेक्षा कमी जमीन एरी साईडवर वगैरे वगैरे, त्या गोष्टी सर्व या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला करायचे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथे लिहिलेलं असतं, नेम अँड ॲड्रेस ऑफ द ऑथॉरिटी इश्युइंग, म्हणजे तुम्हाला स्टेटच्या कोणत्याच गोष्टी इथं लावायच्या नाहीये. आणि हँडिकॅपवाल्यांसाठी अलग अलग फॉर्मॅट असतात. आता हा जो फॉर्मॅट मी घेऊन आलो, हा कोणासाठी आहे, अमोल्युशन कम्प्लीट परमनंट पॅरालिसिस ऑर लिम वगैरे वगैरे, ते ह्याचे पण फॉर्मॅट कुठे आहे माहिती का, नोटिफिकेशनमध्ये व्यवस्थित जेव्हा 2026चं नोटिफिकेशन येईल, नोटिफिकेशनमध्ये फॉर्मॅट बघून घ्यायचे आणि पटापट काढून घ्यायचे, किंवा त्याच्या अगोदर पण काढू शकतात 25च्या नोटिफिकेशनमधून बघून, काही प्रॉब्लेम नाही. त्या फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट काढून ठेवावं लागतील तुम्हाला. ही गोष्ट कोणीच सांगत नाही, ही गोष्ट खूप महत्त्वाची, की तुम्हाला सेंट्रलच्या गोष्टी लागतील. त्याच्यानंतर सर काही फिजिकल टेस्ट होतात का हो या एक्झाममध्ये, तर यस, काही पोस्टसाठी ना तुम्हाला काही फिजिकल रिक्वायरमेंट लागतात. कोणत्या पोस्टसाठी लागतात सर, खास करून बघा, फिजिकल स्टँडर्ड फॉर द इन्स्पेक्टर पोस्ट, सेंट्रल एक्साइट एक्झामिनर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, इन्स्पेक्टर अँड सब इन्स्पेक्टर इन CBI. जर तुम्ही या पोस्टसाठी करतात तर तुमचं काही फिजिकल क्रायटेरिया असतात जे तुम्हाला पूर्ण करावे लागतात. बाकी पोस्टसाठी तुमची हाईट किती, तुमचं वजन किती आहे, तुमची मुलांच्या केसमध्ये चेस्ट किती, हे काही विचारलं जाणार नाही. पण या पोस्टसाठी तुम्हाला विचारलं जाईल, तर काय काय फिजिकल स्टँडर्ड लागतील सर. जर या पोस्ट आम्ही स्वप्न बघतो, या पोस्ट इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरसाठी पण तुम्हाला काही असा क्रायटेरिया नाही, पण या पोस्टसाठी वरतून मी सांगतो तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतील, की मेलसाठी ना हाईट 157.5 सेंटीमीटर लागेल, त्याच्यानंतर चेस्ट 81 सेंटीमीटर लागेल. आणि जर तुम्ही ST कॅटेगरीमधून आहात तर 5 सेंटीमीटर तुमची हाईट कमी असली तरी चालेल मेलसाठी. आणि मेलसाठी फिजिकल एंड्युरन्स टेस्ट काय होणार सर, तर तुम्हाला 1600 मीटर चालावं लागेल 15 मिनिटात, आणि सायकलिंग 8 किलोमीटर करावं लागेल 30 मिनिटात. मी काय म्हणालो, फक्त आणि फक्त या पोस्टसाठी, बाकीच्या जेवढ्या पण पोस्ट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला कोणतेच फिजिकल स्टँडर्ड लागत नाही. हे कोणासाठी होतं, मेलसाठी. फिमेलसाठी काय सर,
इन्स्पेक्टर पोस्टसाठी हाईट 152 सेंटीमीटरची सर, वजन 48 किलो तरी कमीत कमी पाहिजे. त्याच्यानंतर मुलींना 1 किलोमीटर 20 मिनिटात चालावं लागेल सर आणि 3 किलोमीटरची सायकलिंग 25 मिनिटात करावं लागेल सर इन्स्पेक्टर पोस्टसाठी. ते पण कोणत्या पण इन्स्पेक्टर पोस्टसाठी. आणि सब इन्स्पेक्टर इन CBN याच्यामध्ये नाही, ते जाऊ द्या, पण सायकलिंग करावं लागेल, वॉकिंग करावं लागेल आणि वजन आणि हाईट तेवढी ठेवावं लागेल. कोणत्या पोस्टसाठी मी पुन्हा एकदा बोलतोय, सर्व पोस्टसाठी आहे काय नाही, प्रत्येक पोस्टसाठी नाही. फिजिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट इन्स्पेक्टर इन सेंट्रल एक्साइज एक्झामिनर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर इन्स्पेक्टर अँड सब इन्स्पेक्टर इन CBN नार्कोटिक्समध्ये, CBI मध्ये पण आहे, नार्कोटिक्समध्ये किंवा CBI मध्ये पण म्हणू शकता, किंवा GST वाल्यांना पण करायला लावतात. म्हणजे हे तर मी तर तेव्हा तुम्हाला टाइम सांगेल. हे झाल्याच्या नंतर तुमचं एक मेडिकल होणार आहे सर. मेडिकलसाठी भरपूर पोरं परेशान होऊन जातात. मेडिकलमध्ये काहीच करत नाही बघा. काय होतं माहिती का, ते काय करतात, आता तुम्ही डिपार्टमेंटला सिलेक्ट झालात की डिपार्टमेंट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर तुम्हाला डिपार्टमेंट काय करते माहिती का, मेडिकलला पाठवते. मग मेडिकलला पाठवल्याच्या नंतर तुमचे नॉर्मल चेकअप होतात. ब्लड चेक होते, युरिन चेक होते, त्याच्यानंतर छातीचा एक्सरे काढला जातो की TB वगैरे नाही का तुम्हाला. त्याच्यानंतर मग मेडिकल ऑफिसला तुम्हाला पाठवतात आणि तिथून थोडंफार हे कान चेक करतात, नॉर्मल. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असला ना, तर तुम्हाला तसं एकदम ते रिजेक्ट करत नाहीत, तुम्ही टेन्शन घेऊ नका हां. त्याच्यानंतर बघ नॉर्मल गोष्टी चेक होतात. खूप काही असं मेडिकलला घाबरायचं काम नाहीये. लागलं तर तुमच्यासाठी मी माझा जो सिलेक्टेड विद्यार्थी आहे ज्याने मेडिकल करून आला मागच्या वेळेस GST इन्स्पेक्टरचं, त्याला मी एक व्हिडिओमध्ये इथं घेऊन येईल आणि तो तुमचे मेडिकलचे डाऊट क्लिअर करून टाकणार आहे. त्याच्याबद्दल मेडिकलबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. डिपार्टमेंट वाईज नॉर्मल गोष्टी चेक होतात. तुम्हाला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असला तरी पण तुम्हाला ते रिजेक्ट करत नाहीत तेवढं. तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम असला नॉर्मल लेवलला कधीच ते रिजेक्ट करत नाही. तसं काही नॉकनीज वगैरे तसं काही इथं नसते. जे काम आर्मीमध्ये जी मेडिकल आहे तर तेवढं लेवलचं मेडिकल इथं नसते. नॉर्मल ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, नॉर्मल गोष्टी चेक केल्या जातात. तरी पण मी एक व्हिडिओ स्पेशल मेडिकलवर तुमचे डाऊट सॉल्व्ह करायला सिलेक्टेड पोरांचा इथं घेऊन येणार आहे. तर बघा, खूप छान अशा पोस्ट आहेत आणि प्रत्येकाने अप्लाय करायचे. 2026 मध्ये एक ध्येय घेऊन चला की तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑफिसर बनायचंय. बघा, जिंदगीमध्ये एकदा जर तुम्ही चांगल्या पोस्टवर चालले गेले तर तुमच्या 10 पिढ्या सुधरून जातात, हे पण तेवढंच खरं आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही मिनिस्ट्रीमध्ये काम करताय किंवा इन्स्पेक्टर लेवलवर CBI मध्ये किंवा इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून काम करताय, तर समाजात तुमची एक छाप पण अलग लेवलची राहील. आणि तुमचं कोणतं म्हणजे तुमच्या कोणत्या पण शब्दाला समाजात म्हणा, घरात म्हणा, प्रत्येक गोष्टीत इज्जत राहणार आहे इथून पुढं. आणि तुम्ही सुधारलात तर तुमच्यासोबत तुमच्या 10 पिढ्या सुधारणार आहेत. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे परकी जॉब देणारी एकमेव एक्झाम, ज्या माणसाचे स्वप्न मोठे आहेत किंवा ज्या मुलांना UPSC करायची होती पण IAS नाही बनता आलं, कमीत कमी मला मिनी IAS म्हणून ओळखली जाणारी एक्झाम SSC CGL क्लिअर करून कमीत कमी मिनी IAS तरी मी बनेल. आणि नंतर मग प्रमोशन बेसवर माझं नशीब पुढं माझं काय होईल, ठीक आहे. म्हणजे मी जाऊ पण शकतो त्या लेवलपर्यंत, कारण तुम्ही सेक्रेटेरिएटमध्ये बसताय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. मी जास्त काय बोलणार नाही. असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील, आता याच युट्यूब चॅनलवर तुम्ही आमचं एक यूट्यूब चॅनल आहे सारथी SSC अँड रेल्वे, हे सबस्क्राईब करून ठेवा. ज्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या परकी पोस्टवर जायचं, ऑफिसर बनायचं, इन्स्पेक्टर बनायचं, त्या सर्वांनी हे चॅनल फॉलो करायचं आहे. आणि तुमचे कोणी मित्र वगैरे असतील तर त्यांना पण हे चॅनल शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा. 2026 मध्ये महाराष्ट्रामधून मॅक्सिमम पोरं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसर लेवलला आणि इन्स्पेक्टर लेवलला गेले पाहिजे, हे ध्येय आमच्या डोक्यात आहे. त्याच्यानंतर तुम्ही आमचं टेलिग्राम पण जॉईन करू शकता अपडेटसाठी. सारथी SSC म्हणून सर्च केला टाकून, तर ते टेलिग्राम चॅनल पर्यंत जाईल. या चॅनलवर इथून पुढं कोणत्या पोस्टची सॅलरी किती, त्याच्यानंतर प्रत्येक पोस्टला इन्क्रीमेंट कसे होऊ शकतात, कोणत्या छान पोस्ट आहे, कोणाला कोणती पोस्ट सुटेबल आहे, कोणत्या पोस्टला किती सोशल रिस्पेक्ट भेटते, काय पेमेंट भेटतं, कारण 8 पे कमिशन येणार आहे आता, पेमेंट 1.5 लाखाच्या घरात जाणार आहे सर्वांचे. या सर्व गोष्टी आपण कंटिन्युअसली या चॅनल थ्रू तुम्हाला माहिती देणार आहोत. फॉर्म आल्यावर, नोटिफिकेशन आल्यावर फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कोणते काढून ठेवायचे आत्ताच, किंवा आधीच डॉक्युमेंट काढून ठेवले कधी पण परवडतात. या सर्व गोष्टींचा गायडन्स तुम्हाला इथं भेटणार आहे. नंतर एक्झामची प्रिपरेशन कशी करायची आहे, त्याच्यानंतर स्ट्रॅटेजीज कशा लावायच्या आहे, लाईव्ह मॉक टेस्ट, सर्व गोष्टी तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहेत. त्याच्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेवढं याला शेअर करता येईल तेवढं शेअर करा. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.